सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन श्री गजानन जय गजानन। मी शीतल करंदीकर। सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणा यांच्या वतीने संत महिमा व त्यावरील निरूपण याचे 21 दिवसांचं आयोजन केलेलं आहे। तर ही फार एक मोठी पर्वणी आहे 21 दिवसाची आणि आपल्याला त्याच्या माध्यमातून वेगवेगळी संतचरित्र ऐकायला मिळणार आहेत। त्यातील दत्त अवतारी थोर विभूती श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्राचे निरूपण सांगण्यासाठी ज्या ताई आल्या आहेत त्यांचा परिचय मी आज तुम्हाला करून देणार आहे। त्याची ही संधी मला महाराजांनी दिली यासाठी मी माझं भाग्य आहे असं समजते। आजच्या ज्या निरूपणकार आहे त्यांचं नाव सौ उज्ज्वला करंदीकर दाते असं आहे आणि त्या आमच्या दोघींचं नणंद भाऊजाईचं नातं आहे। त्यांचे वडील आदरणीय नाना करंदीकर हे थोर स्वामी भक्त होते आणि ते माझे चुलत सासरे आहेत। त्याच्यामुळे मला आज परिचय करून देताना विशेष आनंद होतो। ताईंचं नाव सौ उज्ज्वला करंदीकर दाते। त्यांना लेखन व वाचनाची आवड आहे। त्यांचं BSc पर्यंत शिक्षण झालेलं आहे। संसार करून रिझर्व्ह बँकेमध्ये त्यांनी 1973 साली नोकरी सुरू केली आणि स्वामींच्या कृपेने उच्च पदापर्यंत त्यांना त्या नोकरीत यश आलं। स्वामी समर्थ परिवारच्या त्या अध्यक्षा आहेत आणि सध्या विष्णुनगरमध्ये मयुरेश बिल्डिंग येथे स्वामी सेवा कार्यालय आहे, तिथे त्या स्वामी सेवेचं कार्य करत आहेत, त्या कार्यात आहेत। त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की त्यांचे वडील वंदनीय नाना करंदीकर आणि आई यांच्याकडनं त्यांना स्वामी सेवेचा वारसा आणि आध्यात्मिक वारसा त्यांच्या घराण्याचा त्यांना लाभलेला आहे। मुळातच त्यांना पहिल्यापासून आवड आणि लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण त्यांच्या घरामध्ये होतं, त्याचा त्यांना उपयोग झाला। त्यांच्या वडिलांनी कार्य केलं स्वामी सेवेचं, त्यांच्यानंतर त्यांच्या आईनी पण केलं
आणि आई गेल्यानंतर 2003 साली बरोबर 6 महिन्यांनी त्यांना स्वामींनी दृष्टांत दिला स्वप्नामध्ये आणि सांगितलं की आता तुलाच हे माझ्या सेवेचं कार्य पूर्ण करायचंय आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करायची आहे. त्यानुसार त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्या. आपल्या पदाचा आपला काही फायदा तोटा याचा विचार न करता त्यांनी लगेच राजीनामा दिला आणि स्वामी सेवेत त्यांनी स्वतःला अखंड वाहून घेतलं आणि हे कार्य त्यांचं सुरू झालं. त्यांचं कार्य कोणत्या स्वरूपाचं आहे तर त्यांना ज्योतिषशास्त्राची आवड आहे, वास्तुशास्त्राची पण आवड आहे. त्यानुसार पत्रिका पाहून जर कोणाची अडचण असेल तर त्या पत्रिकेतील दोष त्या शोधून काढतात आणि त्याच्यावरती कोणता उपाय करायचा हे त्यांना स्वामीच सांगतात असं त्यांचं म्हणणं आहे. स्वामी त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्याप्रमाणे त्या अडचणी लोकांच्या दूर होतात आणि त्यांना अनुभव येतो लोकांना. दुसरं एक असं आहे की 13 ते 19 या वयोगटातील मुलं मुली यांना ते एकत्र बोलवतात आणि त्यांना पण काही प्रश्न असतील की जे त्या घरी विचारत नाही त्यांना ते मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या अडचणी त्या सोडवतात. अभ्यास न आवडणाऱ्या किंवा अभ्यासात गोडी नसणाऱ्या मुलांकरता सुद्धा त्या हिलिंग आणि स्वामी भक्ती या माध्यमातून त्यांच्याशी बोलून त्यांच्यावर त्या उपचार करतात. अशी सामाजिक कार्य त्या करतात. याशिवाय त्यांचे वडील नाना करंदीकर यांना जेव्हा साक्षात्कार झाला स्वामींचा तेव्हा त्यांना अजानुभव स्वरूपात स्वामींनी दर्शन दिलं. त्याप्रमाणे त्यांनी लोणावळा नांगरगाव येथे स्वामी भवन स्थापन केले आणि तशीच मूर्ती तिथे साकार करण्यात आलेली आहे. काही रविवारी लोणावळ्याला जातात आणि तेथील भक्तांच्या अडीअडचणी सोडवतात. दर महिन्याच्या 1 तारखेला गोखले मंगल कार्यालय ठाणे येथे स्वामींचे अनुभव आणि स्वामींच्या लीला या विषयावर त्या प्रवचन देतात आणि ते प्रवचन आपल्याला YouTubeवर पण पाहायला मिळू शकतं. अशा स्वामी भक्तीमध्ये रंगलेल्या आणि कार्य करणाऱ्या आजच्या आपल्या सौ उज्ज्वलाताई करंदीकर दाते यांनी यांना त्यांच्या पतीची पण या कार्यामध्ये साथ मिळते. तर यांनी आपल्याला आज स्वामींबद्दल माहिती देऊन निरूपण करावं आणि आजचं आपलं पुष्प गुंफावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते. जय गजानन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणजे साक्षात परब्रह्म. भरतभूमी अशी आहे की इथे साक्षात परमेश्वर मानवी देह धारण करून जन्माला येतो. कशासाठी तर सुखी व्हावे सारे जण. आता मानवी देह का परमेश्वर धारण करतो? कारण मानवाचे मन न जाणे निर्गुण म्हणून सगुण प्रगटले. आपल्याला निर्गुण रूप परमेश्वराचं दिसत नाही आणि आम्ही जाणू शकत नाही आणि म्हणून परमेश्वर मानवी देह धारण करून या पृथ्वीतलावर मानवाला सुखी करण्यासाठी अवतार घेतो. आणि असे श्री स्वामी समर्थ म्हणजे साक्षात परब्रह्म या भारतभूमीवर अवतीर्ण झाला. दुबळ्या मानवा करण्या समर्थ समर्थचे आले मनुरूपे. दुबळी मन आहेत त्या मनाला आधार देण्यासाठी समर्थ करण्यासाठी आणि त्यांच्याकडून समर्थ कार्य करून घेण्यासाठी. कार्य काय तर त्रैलोक्यम मंगलम गुरु अशी फार मोठी भाव ही आपली वैदिक परंपरा आहे. माणसाला ज्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं महान कार्य करण्यासाठीच हा अवतार परमेश्वरांनी घेतला. त्यांना अक्कलकोट स्वामी असेही म्हणतात. कारण त्यांनी जी समाधी घेतली ती अक्कलकोटमध्ये घेतली. आता स्वामी समर्थ नाव हे सुद्धा असंच पडलेलं आहे. कारण स्वामी म्हणजे साक्षात परब्रह्म आणि त्यांच्या जन्माच्या कथा तर अगदीच अद्भुत आहेत. त्यांच्या सर्व लीला पण अगम्य अतर्क्य आहेत. जन्मकथा 2 प्रकारच्या आहेत. काही जणांच्या मते श्री स्वामी समर्थ
म्हणजे दत्तात्रयाचा चौथा अवतार दत्तात्रय, त्याच्यानंतर श्री श्रीपाद वल्लभ, आणि मग नृसिंह सरस्वती, आणि नृसिंह सरस्वती श्रीशैल्य पर्वतावर 300 वर्ष समाधीस्थ होऊन बसले. त्यांच्यावर देहावर फार मोठं वारुळ तयार झालं आणि लाकूड तोड्यांचे झाड समजून त्याच्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला. आणि ते नृसिंह सरस्वती समाधीस्थ म्हणून बसलेले होते, त्यांच्या मांडीला तो घाव लागला आणि त्यातून जे बाहेर पडले, त्या वारुळातून जे बाहेर पडले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. ही एक कथा झाली. दुसरी कथा अशी आहे की चैत्र शुद्ध द्वितीय शके 1071 सूर्योदयाच्या वेळेला हस्तिनापुरी शैलीग्रामी धरणी दुभंगून अष्टवर्षीय बटूच्या रूपात श्री स्वामी समर्थ म्हणजे साक्षात परब्रह्म प्रकट झाला. तेजपुंज कांती. आणि त्याच्यानंतर त्यांनी भारत भ्रमणाला सुरुवात केली, अशी एक कथा आहे. स्वामी जयंतीचा जो उत्सव होतो तो उत्सव चैत्र शुद्ध द्वितीयेलाच केला जातो. स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त, ज्यांना श्री स्वामी समर्थ सूत म्हणून हाक मारायचे आणि आपण त्यांना सर्वजण स्वामी सूत म्हणून ओळखतो, त्यांनी श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये असताना स्वामी समर्थांचा जन्मोत्सव सुरू केला आणि तो चैत्र शुद्ध द्वितीयेला होतो आणि ती परंपरा आज सर्व पाहतात. आता कथा या दोन्ही वेगळ्या वेगळ्या आहेत. प्रत्येकाचं जशी विश्वास, जसे अनुभव त्याप्रमाणे प्रत्येकजण मानतो. पण खरं वर्णन करायचं झालं तर स्वामी म्हणजे साक्षात परब्रह्मच आहे आणि त्यामुळे त्यांच्या मगाशी म्हटल्याप्रमाणे लीला अगम्य आणि अतर्क्य आहे. आता चैत्र शुद्ध द्वितीयेला समर्थांचा जन्म झाला असं जर म्हटलं तर त्यांचं आयुष्य 729 वर्षाचं येतं आणि दत्तात्रयाचं जर चौथे अवतार मानले तर ते 400 वर्षाचं येतं. यातच सगळी अद्भुतता आहे. आता संपूर्ण भारत भ्रमण त्यांनी केलं. कधी चाले पाण्यावरी, कधी धावे अधांतरी, असं समर्थांचं वर्णन आहे. पाण्यावरून पण गेलेत, वायुमार्गाने सगळीकडे फिरलेत, भारत भ्रमण केलंय संपूर्ण आयुष्यभरामध्ये. कारण जागोजागीच्या त्यांच्या चरित्र कथा आहेत. आता सगळ्याच कथा काय आपल्याला माहिती पण नाही आहेत, कारण एवढ्या 729 वर्षाच्या आयुष्यामध्ये भारत भ्रमण करताना ठिकठिकाणी वेगवेगळ्या काळामध्ये स्वामी समर्थ वेगवेगळ्या नावानेच ओळखलं गेले असेल. त्यांना श्री स्वामी समर्थ या विभूतीला, या परब्रह्माला स्वामी समर्थ हे नाव स्वामी सुतांनी दिलं आहे आणि अनेक भक्त त्यांना अक्कलकोटचे स्वामी पण म्हणतात. नावं पण अनेक, जन्माच्या कथाही वेगळ्या आणि लीलाही मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात लीला बघणं शक्य नाही. आकाश, याप्रमाणे आकाश आहे, अवकाश आहे, सर्व अवकाश आपण बघू शकत नाही, त्यातल्या सगळ्या तारकाही बघू शकत नाही. पण छोटासा भाग जो अवकाशाचा आपण बघतो आणि त्याच्या ज्या काही तारा त्याच्यावरून आपल्याला प्रचंडतेची कल्पना येते. तसं महाराजांच्या काही लीला आपण बघणार आणि त्यातून महाराजांची अगाध शक्ती काय आहे हे आपल्याला समजू शकेल. महाराजांनी ज्या काही लीला केल्या, स्वामी म्हणजे फक्त लीला करतात असा विचार मनात येऊ पण देऊ नका. नुसत्या स्वामींच्या लीलांचं श्रवण करणं म्हणजे स्वामी भक्ती नाही. स्वामींचा जो उपदेश आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण त्या उपदेशाच्या मार्गाने जर आपण जीवन जगलो तर आपलं जीवन आनंदाने बहरून येतो आणि मनुष्य जन्माला आलेल्या या देहाचं सार्थक होतं. सन्मार्गाने जा, सत्कर्म करा आणि सदाचार या गोष्टीवर महाराजांनी भर दिला. आणि महाराजांचं जी 2 वचनं आहेत ती खूप महत्त्वाची आहेत.
हम गया नहीं जिंदा है, भक्ताला दर्शन देऊन सांगितलेलं आहे हम गया नाही जिंदा आहे. आणि हा अनुभव तर भक्त आजही घेत आहेत. दुसरं आहे, महाराज म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या बरोबर आहे. माणूस प्रत्येक वेळेला भीतीच्या छायेखालीच वावरत असतो. पुढे कसं पुढे कसं पुढे कसं या चिंतेतच माणूस जातो. आणि म्हणून महाराजांनी अभिवचन दिलंय भक्ताला, भिवू नकोस मी तुझ्या बरोबर आहे. आणि नुसतं वचन दिलं नाही तर महाराज हा अनुभव भक्तांना सातत देत असतात, पदोपदी अनुभव देत असतात भक्तांना. अशी ही महान शक्ती आहे. त्यांच्या उपदेशाचं आचरण केल्यावर जीवनामध्ये नुसता आनंद आनंद आणि आनंदच असतो. ज्या काही लीला आहेत त्या सगळ्या लीला साक्षात्कारी लीला आहेत. लीलांमध्ये वेगवेगळा अर्थ साठलेला आहे आणि तो जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. स्वामी चमत्कार करतात, स्वामी नुसते प्रश्न सोडवतात अशा भ्याच्यात राहू नका. स्वामी आपलं जीवन घडवतात, जीवनाचा स्तर उंचवतात. मनुष्य देहाला जन्माला आल्यानंतर आपल्या हातून अनेक सत्कर्म श्री स्वामी समर्थ करून घेतात आणि पुण्याची साठवण करतात. आपली कर्मशुद्धी करतात, आपल्या मार्गात आलेले अडथळे दूर करतात. फक्त का हवंय स्वामींना तर सदाचार हवाय, सन्मार्ग हवाय. स्वामींना प्रियती सुगंध सुमने सत्कर्म या वेलीची अर्पातीच दिनी प्रतिदिनी होण्या जगी धन्याची. एवढंसं साधंच आचरण हवंय महाराजांना. महाराजांना बाकी काही नकोय, महाराजांना सदाचरण हवंय. वेगवेगळ्या लीलांच्या मार्फत महाराजांनी हेच दाखवून दिलंय, भक्ती मार्गाने जा, प्राणीमात्रावर तुम्ही प्रेम करा, अखिल विश्वावर प्रेम करा, मग तुमचं जीवन आनंदाने निश्चित होईल. स्वामी समर्थांची जगन्नाथपुरीची कथा आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे भारत भ्रमण केलं. जगन्नाथपुरीला स्वामी आहेत त्या तिथली कथा आहेत. स्वामी मुंबईमध्ये पण 25 वर्ष राहत होते त्या संबंधीच्या कथा आहेत. स्वामी द्वारकेला होते त्याविषयीच्या कथा आहेत. स्वामी हिमालयाच्या कुशीत होते त्याविषयीच्या कथा आहेत. स्वामी समर्थ रामेश्वरला होते त्याविषयीच्या कथा. असं संपूर्ण भारत भ्रमण स्वामींनी केलेलं आहे. जगन्नाथपुरीची कथा आपण बघूया आणि प्रत्येक कथा बघताना आपण कथेचा गूढ अर्थ बघणार आहोत. तरच स्वामींचं चरित्र खरं होऊ शकतं. खऱ्या अर्थाने स्वामी आपण जाणू शकतो. ते खरं पारायण की लीलांचा अर्थ जाणणे. जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या मंदिरामध्ये मोठी यात्रा होती आणि प्रचंड गर्दी होती. तिथे त्या मंदिरात दर्शनासाठी अलवणी बुवा गेले. अलवणी बुवा म्हणजे जे लवड म्हणजे मीठ खात नाही असे ते अलवणी बुवा. 8 दिवस दर्शनासाठी ताटकळलेले होते. अन्नात पोटात अन्नाचा कण नाही. देह अगदी झिजून गेलेला होता. बरोबर काही शिष्यगण होते. जीवनाच्या अखेरी जगन्नाथाचं दर्शन व्हावं ही इच्छा होती आणि म्हणून ते जगन्नाथपुरीला आले होते. आता या देहातून बाहेर पडावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्यावेळेला जगन्नाथ असावा समोर. महाराजांनी हे सर्व जाणलं, त्यांची भक्ती जाणली, त्यांची इच्छा जाणली. तेवढ्या गर्दीमध्ये महाराजांनी त्यांना स्पर्श केला जाऊन. त्यांच्या या देहामध्ये नवचैतन्य निर्माण झालं आणि यावेळेला महाराजांनी त्यांना जे सांगितलं ते सगळ्यात महत्वाचं आहे. भक्ती मार्गाचा प्रसार कर. परमेश्वराने हा देह दिला आहे, अशा प्रकारे तो देह त्याग करण्याचा प्रयत्न करू नकोस. देह सत्कारणी लावणे या कथेतनं हे आपल्याला जाणायचं आहे.
आपला देह आहे, हा देह सत्कारण्यासाठी आहे, ईश्वरी कार्यासाठी तत्पर राहा, असं या कथेतून श्री समर्थांनी दाखवून दिलेलं आहे. हा स्वामींनी केलेला मोठा चमत्कार करून अशा विचारात राहू नका. महाराजांनी काय सांगितलं. आता हिमालयाच्या कुशीतली जी कथा आहे की एक पाडस आणि त्याची 4 पाडस आणि त्यांची आई, त्यांच्या पाठीमागे शिकारी लागले होते, बंदूकधारी शिकारी होते. त्या पाडसांनी श्री स्वामी समर्थ तिथे तपश्चर्येला बसलेले होते, त्यांचा आधार घेतला, त्यांच्या कुशीत गेले. महाराजांनी फक्त त्या 4 शिकाऱ्यांकडे पाहिलं आणि त्यांचे हात पाय स्थिर झाले, ते हलू शकत नव्हते. शिकाऱ्यांनी नंतर जाणलं की ही जी व्यक्ती बसलेली आहे ही व्यक्ती एक महान व्यक्ती आहे. महाराजांनी त्यांना उपदेश केला, प्राणी हत्या करू नकोस, प्राणी हत्या करणं पाप आहे, सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करा हे महाराजांना सांगायचं आहे. शिकारी महाराजांना शरण आले, ते पाडस आहे ते सगळे आनंदाने बाजूला बागडत निघून गेले. कथेचा अर्थ हा की प्राणी हत्या करू नका, कुणालाही दुखवू नका, कुणालाही त्रास देऊ नका, ह्या गोष्टी या कथेतून आपण शिकायच्या. महाराजांची रामेश्वर कुंडाची कथा आहे, खूप गमतीशीर कथा आहे, खूप गहन अर्थ त्याच्यामध्ये. रामेश्वरच्या इथे जे कुंड आहे तिथे लोक स्नान करून रामेश्वराचं दर्शन घेत असतात. आता रामेश्वराच्या मंदिरात असलेले जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांनी काय करावं, जे कुंड जे आहे त्याच्यामध्ये स्नान करतायत त्या लोकांकडून त्यांनी पैसे घ्यायला सुरुवात केली. जर तुम्हाला स्नान करायचं असेल तर तुम्ही पैसे द्या, अशा प्रकारचा व्यवहार पुजारी करत होते. महाराजांनी हे जाणलं आणि म्हणून महाराजांनी तिथे सांगितलं की मी काय देऊ शकत नाही 2 रुपये. तर लागली पुजाऱ्यांनी महाराजांना ओळखलं नाही, काय महान शक्ती ती जाणली नाही आणि त्यांना सांगितलं तुम्ही जर पैसे नाही दिले तर तुम्हाला स्नान करायला मिळणार नाही. महाराज म्हणाले ठीक आहे. महाराज परत फिरले आणि इकडे काय घडलं, कुंडातलं सगळं पाणी खराब झालं, किडे झाले. ही वार्ता कळल्याबरोबर सगळ्या पुजाऱ्यांना जाणवलं की अरे आपण केवढी मोठी चूक केली आहे. मग त्यांनी कोण आहे याचा शोध घेतला. त्याच्यामुळे त्यांना समजलं की हे अक्कलकोट स्वामी आहेत, महाराज आहेत. पुजारी गेले, त्यांना भेटले, महाराजांना प्रार्थना केली आणि पुजाऱ्यांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे वागणं चुकीचं आहे. आता गंमत अशी लक्षात घ्या की जे पुजारी रामेश्वराची रोज पूजा करतायत, ज्या रामेश्वराच्या दर्शनासाठी असंख्य लोक येत आहेत, त्यांची जी इच्छा आहे ती काहीतरी पूर्ती होते म्हणूनच येत आहेत. मग हे जे पुजारी आहेत त्यांना जे हवंय तो रामेश्वर ते पूजा करतात तर देणार नाही का? पण हा विचार पुजारी करत नाही, ती गंमत आहे. आता अनेक ठिकाणी बोलू नये हा विषय वेगळा आहे, पण असं घडतं की तिथे जे काही सेवेकरी असतात त्यांना लोक पैसे देतात आणि सेवेकरी पैसे घेतात आणि काम करून देतात. सेवेकऱ्यांना हे समजत नाही की आपण कशाला घ्यायचे, आपल्याला साक्षात हे परब्रह्म देणार आहे. ज्या दैवतेची आपण पूजा करतो ती पूजा करण्यासाठी लोक लांबून कुठून येतात, रांगा लावत उभे राहतात. त्यांना जर देव देतो तर आपण रोज पूजा करतो तर आपल्याला आपल्या सगळ्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तो परमेश्वर पुरा करणार नाही का? हे जाणायचं हे महाराजांनी त्या पुजाऱ्यांना जाणवून दिलं. त्यांच्या असलेल्या वृत्तीत फरक घडवला, त्यांच्या बुद्धीत फरक घडवला आणि त्यांचं आयुष्य महाराजांनी सुखी केले. महाराजांनी ज्या ज्या लीला केल्या आहेत त्या सगळ्या लीला सुखी व्हावे सारे जण यासाठी आहे.
मग जो दुराचारी आहे त्याला सन्मार्गावर आणलंय, त्याचं पण आयुष्याचं सोनं झालंय. आता सोन्यावरून आठवण आली बसप्पाची गोष्ट. बसप्पा श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता. स्वामी समर्थ सगुण रूपात अक्कलकोटला असतानाची ही कथा आहे. स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता आणि महाराजांनी ठरवलं की याची काहीतरी परीक्षा घ्यायला पाहिजे, याची निष्ठा किती आहे हे लक्षात घ्या, की महाराज आपली निष्ठा बघतात. आणि एकदा निष्ठा तुम्ही पात्र झाला, कृपा पात्र झाला की महाराज भरपूर कृपा करतात. एक दिवस महाराज चालत होते रानावनातून आणि पाठीमागून बसप्पा चालत होता. जंगलातून पण प्रवास सुरू झाला. महाराज झप्पा 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 चालतात, बसप्पा त्यांच्या मागे जातोय. पुढे वाटेत मोठे मोठे काळे सर्प दिसू लागले. त्या सर्पांना ओलांडून वगैरे त्यांच्यातून महाराज पुढे जात आहेत. आणि हा बसप्पा जो महाराजांचा निस्सीम भक्त आहे, त्याने विचार केला, जर महाराजांना हे सर्प काही करत नाही तर मला पण काही करणार नाही, मी महाराजांचा भक्त आहे. फार महत्वाचा विचार आहे, लक्षात घ्या तुम्ही. मी महाराजांचा भक्त आहे हा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. बसप्पा तसाच चालत राहिला सर्पांमधून. महाराजांनी बघितलं की बसप्पा आपल्या मागून येतोय. महाराजांनी त्याला सांगितलं की हे सर्प आहेत, एक आठवड्यात बांधून घे जरा. आणि बसप्पांनी महाराजांनी सांगितलं म्हणून ते सर्प हाताने उचलले. एवढा विश्वास, घाबरले नाहीत. आम्ही किती छोट्या छोट्या गोष्टीत घाबरतो आयुष्यामध्ये. आमचे 10 प्रश्न येतात, असं झालं तर कसं होणार, तसं झालं तर कसं होणार नाही. पण बसप्पाची जी निष्ठा होती ती बघायची या कथेमध्ये. बसप्पांनी बांधलं, गाठोडं तयार झालं, घेऊन घरी आला. महाराज मागे आले, तो पण आला. बसप्पाला घरी जायला सांगितलं. बसप्पांनी गोठवडं आणलं. त्याला माहिती याच्यात सर्प आहे आणि म्हणून त्यांनी कुंडीला टांगून ठेवलं. बायकोनी बघितलंय काहीतरी आणलंय, आता आहे तरी काय एवढं जवळ, तिला एक उत्सुकता. आणि म्हणून ती हात लावायला गेली तर बसप्पा म्हणाला, थांब थांब, त्याला भीती वाटली, सर्प बाहेर आले तर काय होईल. आणि म्हणून बसप्पा पुढे गेला आणि त्याने त्या गाठोड्याला हात लावला तर त्याला ते खूप जड वाटलं. ते खाली काढून बघितलं, उघडलं तर सोन्याच्या चिपा होत्या. म्हणजे आयुष्याच्या, बसप्पाच्या आयुष्याचं महाराजांनी सोनं केलं. बसप्पा निस्सीम भक्त होता आणि म्हणून महाराजांनी त्याला अशा प्रकारे धनलाभ करून दिलाय. पण ते मिळालं म्हणून बसप्पाची भक्ती कमी झाली नाही हे लक्षात घ्यायचंय. अशीच गोष्ट महारुद्र देशपांडे यांच्या चरित्र कथेत आहे. केजला त्यांचा मठ आहे, स्वामी समर्थांचा मठ त्याने तिथे बांधलाय. महारुद्र देशपांड्यांकडे जहागिरी होती आणि बीडचे ते, आणि ते अचानकपणे जहागिरी गेली. चांगल्या मार्गाने जाणारे होते, सत्कर्म करणारे होते. जे काय रयत त्यांची होती जहागिरीतली लोकांना, ते चांगल्या प्रकारे त्यांचा सांभाळ करणारे होते, सत्प्रवृत्त होते. गतजन्मीची पुण्याई होती की एक दिवस ते असा शोध घेत होते की मला कोण ही जहागिरी परत मिळवून दिली. त्यावेळेला त्यांना वाटत एक साधू भेटले आणि त्यांनी सांगितलं की तू अक्कलकोटला जा. म्हणून हे महारुद्र देशपांडे की इथून अक्कलकोटला आले. महाराजांच्या दर्शनाला गेले. महाराजांच्या दर्शनाला गेल्याबरोबर महाराजांनी सांगितलं 4 मिनार आहे तिथे तू जा, तुझं काम होईल. काय काम आहे वगैरे काही सांगायची गरज पण नाही पडली, एवढी पुण्याई होती. मला हैदराबादला गेले. निजामाचं राज्य होतं, निजामानेच त्यांची जहागिरी काढून टाकलेली होती. तिकडे गेले आणि चौकशी करायला गेले की मला जहागिरी संबंधित बोलायचं आहे, काय प्रश्न आहे, अमुक तमुक. तर तिथे जो कारकून होता त्यांनी त्यांना त्यांची जहागिरी परत मिळाल्याचा कागद दिला, अशी कथा आहे.
काही अर्ज विनंत्या काही करायला लागलं नाही. आणि या महारुद्र देशपांड्यांना त्यांची जहागिरी परत मिळाली. त्याच्यानंतर ते अखंड महाराजांच्या सेवेत होते. महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी केजला आपलं स्वामी समर्थांचं मठ मांडलं. महाराजांची कृपा झाली, पण त्यांनी भक्ती मार्ग सोडला नाही. बसप्पांनी पण भक्ती मार्ग सोडला नाही. हे जाणायचंय की महाराज देतात, भरभरून देतात, पण त्याचा विनियोग समाजासाठी करायचा आहे. अनेकांना आपण स्वतः भक्ती मार्गाने जाऊन अनेकांना या भक्ती मार्गावर आणण्यासाठी ती गोष्ट करेल. आता अनेकांचे रोग महाराजांनी घालवले. मग कसे घालवले रोग? मग काहीतरी जादू. सद्गुरू आहेत ते, परमेश्वर आहेत ते, तुमची कर्मशुद्धी करून घेतात. अनेक जन्माची आपली जी कर्म असतात ती कर्म, त्याला संचित कर्म म्हणतो. ते कर्म घेऊन आपण या जन्माला येतो. या कर्माची पण शुद्धी व्हायला लागते, नाही तर जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. काही जण सांगतात पितरांचा दोष. पितर म्हणजे आपणच आधीच्या जन्मात केलेल्या काही गोष्टी असतात. हे असल्यावर जीवनामध्ये अडचणी आल्या. पण जेव्हा सद्गुरू तुम्हाला भेटतो तेव्हा तो त्याच्याकडे असलेल्या शक्तीने, सूर्य जसा प्रकाश देतो आणि अंधकार घालवतो, लोखंडाचं परीस जसं सोनं करतो, तसं हा सद्गुरू आपली असलेली जी कर्म आहेत त्याची शुद्धी करू शकतो. आणि महाराजांनी अशा प्रकारे अनेकांचे जे रोग आहेत की जे कर्मभोगामुळे झालेले रोग आहेत. काही रोग असे असतात की ते औषधाने बरे होत नाहीत, पण ते ईश्वरी कृपेने बरे होतात. अनेक ज्या काय परमेश्वराच्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थनेमध्ये अशी शक्ती आहे की माणसाचे रोग बरे होतात. आणि अशा अनेक प्रकारच्या कथा आहेत. महाराजांनी अनेकांचे रोग बरे केले. गोपाळ बुवा केळकर आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्यांचा पण मठ आहे चिपळूणला. गोपाळ बुवा पोटाच्या व्याधीने ग्रस्त होते आणि त्यांचा आधी देवावर विश्वास नव्हता. रेल्वेत नोकरी करायचे, देवावर वगैरे फारसा विश्वास नव्हता. पण पोटदुखी आणि त्रास एवढा वाढला, त्यातून त्यांची रेल्वेची नोकरी जरा फिरतीची नोकरी असती. शेवटी ते असे म्हणाले की जी कोणी शक्ती मला या रोगातून मुक्त करेल त्याच्यासाठी मी माझं आयुष्य देईन. आणि त्याप्रमाणे समर्थांकडे कोणातरी सांगण्यावरून ते स्वामी समर्थांकडे आले. स्वामी समर्थांची भक्ती करू लागले, स्वामी समर्थांची सेवा केली. काही काळ गेला, असं काही नाही ताबडतोब रोगमुक्त केलंय असं नाही, परीक्षा बघतायत. जसं बसप्पाला महाराजांनी चालवलं, जंगलातून सापातून चालवलं. त्यामुळे त्यातून एक शिकायचं की आयुष्यात जर काय अडचणी आल्या तर समजायचं की महाराज आपली किती निष्ठा आहे ती बघतायत. महाराज मुद्दाम त्रास देत नाही, ते लक्षात ठेवा. त्रास आम्ही आमचा संचित करून आणलेला असतो. आपली निष्ठा बघून त्याप्रमाणे आपल्याला त्या कर्माच्या त्यातून बाहेर काढतात, शुद्धी करतात आणि मग कृपा करतात. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे कृपा प्राप्त होण्याचा प्रयत्न म्हणजे उपासना, भक्ती. पात्र व्हायला लागतो तरच परमेश्वराची तुमच्यावर कृपा होणार आहे. शुद्ध असलेल्या भांड्यामध्ये आपण चांगला पदार्थ ठेवू शकतो. स्वच्छ अंतःकरणामध्येच परमेश्वर सहज येऊन बसतो. आणि म्हणून अंतःकरण शुद्धी ती सगळ्यात महत्वाची आणि ती उपासनेनेच होते. साधू संतांची जी वचनं आहेत त्या वचनानुसार आचरणानेच ती सगळी गोष्ट होऊ शकते. काही काळ गेला, 2-2.5 वर्ष गेले आणि अचानकपणे एक दिवस रात्री गोपाळ बुवांचा जो काही पोटाचा त्रास होता तो पूर्णपणे बरा झाला. गोपाळ बुवा महाराजांच्या दर्शनाला आल्याबरोबर महाराजांनी
त्यांना चिपळूण इथे जाऊन त्यावेळेस तिथे जंगल होतं. पादुका दिल्या आणि सांगितलं की तिथे जाऊन मठाची स्थापना कर आणि उपासना कर. भिक्षा मागून जेवण करायचं आहे. आणि त्याप्रमाणे त्या व्रताचं आचरण करून गोपाळबुवांनी तो तिथे मठ स्थापन केला. अनेक असाध्य रोगी बरे केले. हरिद्वारच्या वाळवंटामध्ये 2 महारोगी तळमळत होते. 12 वर्ष परमेश्वराचं नाव घेत तळमळत होते. महाराज कृपेचा महासागर, करुणेचा महासागर. महाराज गेले आणि हे जे महारोगी का झाला होता महारोगी, पण महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत उन्मत्त झाले होते. प्रचंड शक्ती होती आणि त्या शक्तीच्या जोरावर ते लोकांना खूप त्रास द्यायचे, छळायचे. आणि म्हणून सगळे कर्मभोग म्हणून महारोग झाला आणि तळमळत पडले वाळवंटामध्ये. आणि जेव्हा त्यांना पश्चाताप झाला की आपण चुकीचं वागलोय हे जेव्हा त्यांना जाणवलं, त्यावेळेला महाराजांनी त्यांना रोगमुक्त केलेला. असाध्य रोग बरे करून त्या सर्वांना महाराजांनी सन्मार्गाला लावलं. आता लक्ष्मण बुवांची कथा आहे. लक्ष्मण कोळी स्वामींचा भक्त होता. ठाणा इथेच राहणारे. जहाजावर होते. 82 प्रवासी असलेलं त्यांचं जहाज. जहाज बुडायची वेळ आली. वादळ झालं प्रचंड. थोडंसं पाणी शिरलं. लक्ष्मण बुवांनी महाराजांचा धावा केला. महाराजांनी वाचवलं. बोट किनाऱ्याला लागली आणि सगळेच्या सगळे 82 प्रवासी जगले, वाचले. लक्ष्मणबुवा कोळी महाराजांच्या भेटीला गेले अक्कलकोटला. आणि त्यांनी आपण कसं वाचलो, महाराजांनी मला कसं वाचवलं ही कथा सेवकांना सांगितली. त्यावेळेला सेवक म्हणाले, तरीच एक दिवस आम्ही सर्वजण बसलो होतो महाराजांच्या भोवती. महाराजांनी बोलता बोलता आपला उजवा हात वरती केला आणि काहीतरी जड उचलत आहेत असं वाटेल अशा पद्धतीने हात वर केला आणि त्या हाताच्या बोटातून खाली खारं पाणी पडलं. महाराजांनी अख्खीच्या अख्खी बोट उचलली. का तर त्यांचा भक्त त्या बोटीमध्ये होता आणि हा भक्त होता म्हणून म्हणतात ना की संगती चांगली हवी, म्हणून त्याच्याबरोबर असलेले सगळे वाचले. महाराजांच्या भेटीवर आल्याबरोबर महाराजांनी त्यांच्या अंगावर भगवी वस्त्र आणि सांगितलं की मठाची स्थापना कर आणि भक्ती मार्गाचा प्रसार कर. आणि आनंद भारती असं नाव घेऊन ठाणा इथे ते स्थायिक झाले. त्यांचा ठाण्यामध्ये मठ आहे. आता हा लक्ष्मण कोळ्याला वाचवलं, त्याची भक्ती होती. वाचवून त्याच्या आयुष्यामध्ये भक्ती मार्गाचा प्रसार करायचं काम महाराजांनी करून गेले. आयुष्याचं महाराज सोनं करतात. काहीतरी आपला चमत्कार केला आणि लोकांना आपल्या मागे नादी लावले अशा प्रकारचे महाराज नाही. ते पहिले लक्षात घ्या. प्रत्येक लीलेमध्ये महाराजांचा अर्थ आहे. प्रत्येक महाराजांना उपदेश आहे समाजासाठी, भक्तांसाठी. आणि तो उपदेश जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करायचा. आता ठाकूरदास बुवांची कथा मगाशी म्हटल्याप्रमाणे ठाकूरदास बुवांची बुवा म्हणून आहेत, त्यांची ती कथा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. खूप सुंदर भजन करायचे. दत्तभक्त होते, निष्ठावंत दत्तभक्त होते. पण कर्मभोग किंवा अनेक लोकांचा ची कर्मशुद्धी, कदाचित त्यांनी जी काय भजन कीर्तन केली त्यातून अनेकांची कर्मशुद्धी केल्यानंतर काही कर्मभोग यांच्याकडे आले असतील.
असं पण होऊ शकतं. जसं तुम्ही एखादा माणूस चिखलात पडलाय त्याला बाहेर काढताय, तर तुमच्या हाताला तुमच्या कपड्याला कुठेतरी चिखल लागतोच. तसं हेच काम करत असताना अनेक लोकांना भक्ती मार्गाला लावतायत, भजनातून कीर्तनातून उपदेश करतायत, त्यावेळेला जे असंख्य त्यांच्यावर अवलंबून होते, त्यांच्या असलेल्या दुष्कर्मामुळे कदाचित त्यांच्या अंगावर कोड आलं. ते एवढं वाढलं की त्यांना समाजामध्ये वावरायचं लाज वाटू लागली. आणि मग आता मार्ग काय? तर आत्महत्या. असा विचार केला की आता आपण जगायचं नाहीये. पण जाण्यापूर्वी दत्तभक्त असल्यामुळे गाणगापूरला जावं असं त्यांनी ठरवलं. ते गाणगापूरला गेले. गाणगापूरचे तिथले असलेले पुजारी वगैरे त्यांना चांगल्यापैकी ओळखत होते. त्यांनी आग्रह केला की तुम्ही कीर्तन करा. 2 दिवस राहिले, कीर्तन केलं त्यांनी रात्री. आणि त्या कीर्तनात पण म्हणाले की आता हे शेवटचं सगळं. दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं. आता गाणगापूरला असलेल्या दत्त पादुकांच्या वर कस्तुरी वाहण्यासाठी बरोबर कस्तुरी घेतलेली. पण गाणगापूरला ते कस्तुरी व्हायचं विसरले. अक्कलकोटला महाराजांचं दर्शन घ्यायला आले. महाराजांनी आल्याबरोबर पहिला प्रश्न विचारला, हमारी कस्तुरी कहाँ है? लागलीच जाणीव झाली आणि त्या क्षणाला जाणवलं की हे परब्रह्म आहे. त्या क्षणाला त्यांना जाणवलं की आपण इथे आलेलो हे स्थान वेगळं आहे. हे साक्षात परब्रह्माच्या खाली आपण आलेलो आहोत. कस्तुरी आणून दिली. महाराजांनी काय ती कस्तुरी सगळ्यांना वाटून मोकळे झाले. महाराजांना फक्त जाणवून द्यायचं होतं ठाकूरदास बुवांना की आता कुठेतरी जाऊ नका, इथे स्थिर व्हा, इथे स्थिर व्हा तुम्ही. आणि त्याप्रमाणे 2-3 महिने तिथे सेवेला राहिले ठाकूरदास बुवा. आणि एक दिवस त्यांच्या अंगावर महाराजांनी जळतं लाकूड फेकलं आणि त्यांच्यावर असं असलेलं सगळं कोड नाहीसं झालं. महाराजांनी त्यांना पण संन्यासाची वस्त्र त्यांच्या अंगावर फेकली आणि मुंबईला जाऊन जे रामाचं मंदिर आहे तिथे आम्हाला नाचण्यासाठी, आम्हाला राहण्यासाठी जागा ठेव असंच महाराजांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे जे राम मंदिर होतं त्या ठिकाणी महाराजांनी, ठाकूरदास बुवांनी महाराजांची स्थापना केली, पादुकांची स्थापना केली. आणि स्वामी भक्तीचा प्रसार करायचं काम ठाकूरदास बुवा करू. महाराजांनी असे शिष्योत्तम घडवले अनेक. आणि महाराजांचं मोठेपण हे आहे की ज्या ज्या शिष्याला मोठेपणाचा अधिकार दिला त्या शिष्याला आपल्या योग्यतेला महाराजांनी आणून ठेवलंय. त्या शिष्याचा मठ हे तो त्या शिष्याच्या नावाने ओळखला जातो. आता ठाकूरदास बुवांचा मठ, आनंद भारतीचा मठ, महारुद्र देशपांडेंचा मठ, अशा प्रकारे बाळप्पाचा मठ. आता अक्कलकोटला स्वामींचे जे 3 निष्ठावंत भक्त होते, बाळप्पा, चोळप्पा आणि स्वयंपाक करणाऱ्या सुंदराबाई. बाळप्पाला मठाची आज्ञा दिली महाराजांनी, माझं स्वतंत्र हो आणि मठ बांध. सुंदराबाई असं म्हणतात की चोळप्पा आणि सुंदराबाई फार त्रास द्यायच्या. बाळप्पाची साधना वेगळी होती. प्रत्येक भक्त हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची साधनेची पात्रता वेगळी वेगळी असते, पातळी वेगळी वेगळी असते. प्रत्येकाच्या हातून घडणारं कार्य वेगळं वेगळं असतं, वेगवेगळ्या मार्गाने होणारं असतं. आणि म्हणून महाराजांनी सगळं जाणलं आणि बाळप्पामध्ये काय आहे हे जाणून महाराजांनी बाळप्पाला पादुका दिल्या आणि स्वतंत्र मठ बांधायला सांगितला. आता तो मठ पण स्वामींचा मठ आहे, पण ओळखला जातो बाळप्पाचा मठ. चोळप्पाच्या घरामध्ये समाधी घेतली आणि म्हणून तो मठ पण चोळप्पांचा मठ म्हणून ओळखला जातो. पण असे हे महाराज
अनेक शिष्योत्तम घडवले, पण सगळ्या शिष्यांना शिष्योत्तमाला आपल्याच पापाच्या लेवल आणलं आणि आपल्या शिष्याच्या हातून ते कार्य करून घेतात, चमत्कार करून घेतात आणि भक्ती मार्गाचा प्रसार करून घेण्याचं हे काम अव्याहतही चालू आहे. महाराजांकडे येणारे आणखीन एक जण वामन बुवा, ब्रह्मनिष्ठ वामन बुवा, महाराजांवर नितांत श्रद्धा, पण खूप देवदेव देवदेव करणारे. आणि आजही समाजात असे बघायला मिळतं. काही जण अगदी करतात, देवदेव देवदेव, इथे जाऊ तिथे जाऊ तिथे जाऊ, कुठेतरी जाऊन पुण्य कसं गोळा करायला जातात माणसं, काही गोष्टी तसे गोळा करायला जाणारी माणसं. तसा प्रकार होता. आता एवढ्या महाराजांच्या सहवास होते. साक्षात परब्रह्माच्या चरणी सेवेला राहण्याच्या ऐवजी अनेक ठिकाणी देवदर्शनाला फिरायचे. नवीन नवीन शोध काहीतरी कुठेतरी कळलं की तिकडे धावले, इकडे धावले, तिकडे धावले, असे होते. महाराजांना सगळी गंमत वाटायची. एकदा ते शब्दशृंगीला गेले आणि तिथून आल्यानंतर महाराजांना कथा सांगितली की सप्तशृंगीच्या देवीच्या मुखातला तांबूल आम्हाला पुजाऱ्यांनी दिला, मिळाला. ते पुजाऱ्यांकडे मागत होते, पण पुजारी द्यायला तयार नव्हते. आणि त्यांनी देवीला प्रार्थना केली की तुझ्या मुखातला तांबूल मला हवा आहे. आणि त्यावेळेला तिच्या मुखातला तांबूल जो होता तो बरोबर ब्रह्मनिष्ठ वामन बुवांच्या हातात पडला, अशी कथा. आणि त्यांनी महाराजांना हे सांगितलं मोठ्या कौतुकाने की बघा माझ्यावर देवीचा कसा अनुग्रह झाला. महाराज म्हणाले, पण तांबूल तो आम्हीच दिला, मला यायला लागलं तिकडे. आता याचा अर्थ काय जाणायचा आहे? त्यांना वामनबुवांना काय सांगायचं आहे की तू कुठे आहेस, तू इथे आहेस माझ्याजवळ, तुला जे काय हवंय ते माझ्या इथून मिळणार आहे, 10 ठिकाणी धावू नकोस. नुसतं पुण्य गोळा करण्यापेक्षा कार्य कर, भक्ती मार्गाचा प्रसार कर, स्वतःची उन्नती करून दे, आध्यात्मिक प्रगती कर. नुसतं देवदर्शन आणि चमत्काराच्या मागे लागू नको. हे महाराजांना या कथेतून सांगायचं हे लक्षात घ्या. आपल्याला हे जाणायचं, आम्ही पण चमत्काराच्याच मागे लागतात. महाराज म्हणजे चमत्कार. महाराजांचे फक्त चमत्काराची चर्चा करणं म्हणजे महाराज समजले आणि म्हणजे आपण महाराज भक्त आहोत, स्वामींचे भक्त आहोत असं मानू नका. बघ, अशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे महाराजांचा उपदेश आणि महाराजांनी केलेल्या अनेक लीलांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आता एक तरुण मारवाडीची गोष्ट आहे. 20-22 वर्षाचा मुलगा असेल, महाराजांच्या दर्शनाला आला आणि महाराजांच्या सेवेत रमला. आता तरुण मुलगा सगळं सोडून इकडे महाराजांच्या सेवा करायला राहिलाय म्हटल्यावर वडिलांना वाटलं की आपला सगळा व्यवसाय कोण सांभाळणार. आपल्या मुलाला परत आणायला पाहिजे, आपलं उत्पन्न वाढवायला पाहिजे, आपला जो आहे बिझनेस तो वाढला पाहिजे. जे सर्वांना वाटेल ते त्याला वाटत होतं. हा तिथे जाऊन काय मिळवणार आहे. आणि म्हणून वडील आले मुलाला घ्यायला. या मुलाला काय, तरुण मुलाला काय महाराजांचे चरण सोडून जायचं नव्हतं, कारण महाराज काय ते त्याला कळलं होतं. सगळं कळायला लागतं, ही गंमत आहे. आणि ते कळण्यासाठीच उपासना करायची असते, जाणून उपासना करायची असते. काहीतरी मिळण्यासाठी उपासना करू नका. देणार आहेच परमेश्वर आपल्याला. परमेश्वराला माझ्याकडून काय हवं आहे, मी कसं वागायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे हे जाणण्याचा प्रयत्न करा. ईश्वरी तत्व काय सांगतंय हे जाणण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर प्रेम करा, म्हणजे समाजावर प्रेम करा, विश्वावर प्रेम करा. स्वार्थ सोडा. उपासनेत पहिली पायरी जर आहे निस्वार्थ बुद्धीने काम करा. आपोआप परमेश्वरातून या सगळ्या असलेल्या अखिल विश्वातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या सेवेला येऊ शकतात, जर तुम्ही निस्वार्थपणे पाऊल टाकलं तर. आणि हेच महाराजांना त्या सर्व कथेतून आपल्याला हा जायला तयार नाही. महाराजांना म्हणाला की माझे वडील घ्यायला आलेत, मला जायचं नाही, तुम्ही माझ्या वडिलांना परत पाठवा. महाराज म्हणाले, अरे झाले वडील, जा तू.
आता त्या तरुण मुलाला किती वाईट वाटलं असेल कल्पना करा. त्याला महाराजांचे चरण सोडून जायचं नाहीये, पण महाराजच म्हणतायत तुझा. शेवटी निघाला आता महाराजांची आज्ञा. ती पण मानली पाहिजे हे लक्षात घ्या. आम्ही मानत नाही, आम्हाला एखादी गोष्ट नाही असं नाही, महाराजांनी असं करायला पाहिजे, अशी गंमत आहे. तो निघताना महाराज म्हणाले की 4 हाडकं पडली आहेत ती घे बांधून जरा. महाराजांवर नितांत श्रद्धा आणि म्हणून त्यांनी ती हाडकं बांधली आणि तो वडिलांबरोबर निघाला. आता वडिलांना वाटलं काय हा मुलगा ती हाडकं बरोबर घेऊन निघालाय, सगळं अपवित्र. अनेक विचार वडिलांच्या मनात येत आहेत. वडील त्याला 1000 वेळा सांगतायत वाटेत टाकून दे टाकून दे टाकून दे. मुलांनी काही ऐकलं नाही. घरी गेल्यानंतर वडिलांनी सांगितलं हे काठोडं बाहेर ठेवायचंय, घरात नाही आणायचंय. त्याने रात्री खाली तिथे बाहेर ठेवलं. रात्रभर या तरुण मुलाला झोप नाही लागत आहे. सकाळी उठला आणि जाऊन काठोडं उघडून बघितलं तर तिथे 4 चांदीच्या चिपा होत्या. मुलाने सगळं जाणलं. त्यांनी लागलीच सांगितलं वडिलांना की मी तुमच्याजवळ राहून तुम्हाला जे काय मिळवून देणार होतं ते धन महाराजांनी दिलेलं आहे, हे तुम्हाला ठेवा. एक चिप घेऊन प्रसाद म्हणून परत महाराजांकडे आला. काय लीला आहे मोठी. परब्रह्माला काय असं आहे, काय करणं शक्य आहे, काही करणं शक्य नाहीये. का दिलं पण त्याला हे जाणायचंय. मी हा नुसता चमत्कार केला मग महाराज मला पण असंच चमत्कार करून काहीतरी द्या अशी मागणी करत राहू नका. का दिला त्याला, तो सेवेसाठी गेलेला आहे. महाराजांची सेवा करण्यासाठी, महाराजांचं भक्ती प्रसाराचं कार्य करण्यासाठी तो आपलं जीवन द्यायला तयार आहे. आणि म्हणून महाराजांनी त्याला अशा प्रकारे त्याच्या वडिलांची पण सोय केली. असं नाही केलं की त्याचा तरुण मुलगा आपल्याकडे खेचून घेतला. अशी गंमत आहे. आणि आज समाजात अशा घटना घडतात की काही लोक आपल्या दुसऱ्या तरुण मुलांना आपल्याकडे खेचून घेतात आपल्या कार्यासाठी, स्वार्थासाठी असं म्हणलं तर जास्त बरोबर. त्याच्या आयुष्याचं भलं करण्यासाठी नाही. सत्य बोलते मी. स्वतःचं भलं करण्यासाठी काही बोलवलं जातं, काही ठिकाणी सांगितलं जातं काय लग्न वगैरे करू नका, असे प्रकारचे प्रकार घडतात. ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. महाराजांनी या तरुण मारवाड्याला धनप्राप्ती करून दिली. त्याच्या वडिलांची सोय केली की तुझी अपेक्षा आहे ना, तुला हे मुलाकडनं हवे ना, घे. आणि हा तरुण परत महाराजांच्या सेवेमध्ये आला. म्हणजे महाराज कोणालाही दुःखी नाही, त्याच्या वडिलांना पण दुःखी नाही गेलं की दे तुझा मुलगा माझ्या कामासाठी येईल, माझ्या भक्ती मार्गासाठी घे. तुला त्याच्याकडून जे प्राप्त होणार होतं काहीपेक्षा अधिक मी तुला दिलंय. अशा प्रकारे महाराज जर आपली इच्छा चांगली असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी उपलब्ध करून देतात. मी असं म्हणेन की त्या तरुण मुलांनी आपलं पूर्ण आयुष्य भक्ती मार्गाला द्यायचं सांगितल्यानंतर असा प्रचंड धनलाभ महाराजांनी करून दिला. तर आपण स्वामी सेवेसाठी आपल्या आयुष्यातले काही काळ घालवला तर आपलं आयुष्य उजळणार नाही का? नक्कीच उजळेल. आणि असाच प्रयत्न प्रत्येकाकडून व्हावा. महाराजांचा जो उपदेश आहे त्या उपदेशानुसार स्वतः आचरण करून अनेकांना त्या मार्गाची गोडी लावण्यासाठी जर आपण आपल्या आयुष्यातले काही तास, काही दिवस, काही महिने दिले तर आपलं आयुष्य उजळून येणार आहे. पण भक्ती मार्गात असं दिसतंय की लोक नुसतं स्वतःला काय हवंय काय हवंय हाच विचार करत असतात. महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर महाराजांनी मला हे द्यावं ते द्यावं ते द्यावं ही अशीच मागणी आम्ही करतो. त्याच्यापेक्षा मागणी करा महाराजांकडे, सुखी व्हावे सारे जन. महाराज तुमच्या कृपेने सर्व सुखी व्हा, मग महाराजांना आनंद मिळणार आहे. प्रचंड आनंद महाराजांना त्यातून होणार आहे. अशी भक्ती महाराजांची आपल्याला पाहिजे. या भक्ती मार्गात परमेश्वराला हेच हवं आहे की सर्व सुखी हवे. त्याला एकालाच नाही सुखी करायचंय. प्रत्येकाला वाटतं फक्त महाराज माझे आहेत आणि महाराजांची कृपा माझ्यावर व्हावी. महाराज कृपा करतातच.
सर्व संत आहेत ते कृपेसाठीच आलेले आहेत. सर्वांवर कृपाच करायची, पण कृपा पात्र होणं गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी उपासना आहे. आता आपण स्वामी चरित्रातल्या काही कथा बघितल्यात, काही लीला बघितल्या. मगाशी म्हटल्याप्रमाणे की सगळ्याच बघणं शक्य नाही, पण छोट्या छोट्या लीलांच्यातून जो काय अर्थ आला त्यानुसार आपण भक्ती कशी करायची हे जाणं. आता स्वामींच्या जन्माच्या कथा जशा अद्भुत आहेत, तसं आहे की स्वामी समाधीस्थ झाल्यानंतर देखील स्वामी सदेह दर्शन देतात, आणि हा अनुभव अनेकांनी घेतलेला. आजही स्वामी सदेह दर्शन आपल्या भक्ताला देतात. स्वामी आहेत, मगाशी म्हटलं फक्त ते आज आपल्याला दिसत नाही, पण जो जो महाराजांवर निष्ठा ठेवून आहे त्या त्या प्रत्येकाला महाराज तो हा अनुभव देतात की मी आहे. आणि काही भाग्यवंत आहेत त्यांना ते सदैव दर्शन देतात. आणि त्यातले भाग्यवंत आणि आजच्या काळातही ज्याप्रमाणे स्वामी स्वतः सगुण रूपात असताना अनेक शिष्योत्तम त्यांनी घडवले आणि त्यांच्याकडून भक्ती मार्गाचा प्रसार करून घेतला, त्याचप्रमाणे आजच्या काळात देखील महाराज अनेकांना दर्शन घेऊन त्यांच्याकडून मठाची स्थापना करून घेऊन त्याचप्रमाणे भक्ती मार्गाचा प्रसार करून घेत आहेत. हम गया नहीं जिंदा आहे जे महाराजांनी सांगितले ते. मी विशेष उल्लेख करीन माझे वडील नाना करंदीकर 1965 साली त्यांना साक्षात श्री स्वामी समर्थांनी सगुण रूपात दर्शन दिलं. स्वामी 6.5 फूट उंचीचे स्वामी, तशी स्वामींची अजानुभाऊ मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. आता स्वामींची लीला ऐकत आहोत आपण, ही पण एक मोठी लीला आहे. प्रवासामध्ये होते, संध्याकाळच्या वेळेला रामरक्षा म्हणत असताना आकाशावरून, त्यावेळेला ट्रेनमध्ये गर्दी नसायची, फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये गर्दीच नसायची, ऑफिसच्या कामासाठी प्रवास आहे, खिडकीत बसले, संध्याकाळच्या वेळेला रामरक्षा म्हणत होते आणि त्याच वेळेला आकाशातून तेजाचा गोळा आला आणि त्यातून श्री स्वामी समर्थ उभे राहिले, दिसले. आणि विशेष म्हणजे स्वामी समर्थ कोण हे माझ्या वडिलांना ज्ञात नव्हतं, हे सत्य आहे. महाराजांची लीला आणि आघात कशी येते सांगण्यासाठी हा उल्लेख मी करते की मागे होऊन गेले, आता काय नाही, अजूनही महाराज आणि माझ्या वडिलांना हाक मारली, बेटा तुला माझं कार्य करायचं आहे. स्वामी समर्थ कोणीतरी एका दिव्य शक्तीने आपल्याला दर्शन दिलं, हे सदैव दर्शन आणि हे जागेपणी घडलेलं दर्शन आहे. आणि म्हणून त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की इथे अंधश्रद्धा नसे गोंधळाला, नसे स्वप्नसृष्टी तशी संभ्रमाला. इथे अंधश्रद्धा वगैरे काही नाही, स्वामी समर्थ कोण हे माहितीच नाही, ही दिव्य शक्ती माहीत नाही, पण त्या दिव्य शक्तीने कार्य करणाऱ्या आपल्या भक्त सज्जन वृत्तीच्या असलेल्या या ओढून घेतलं. बेटा तुला माझं कार्य करायचंय. महाराजांचे शब्द होते, दिव्य शक्तीचे शब्द. आपोआप माझ्या वडिलांना जाणीव झाली की एका महान शक्तीने दर्शन दिले आणि काय कार्य. मग शोध घेतला की दर्शन कुणी दिलं. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती, असं त्याचं वर्णन करायला लागेल. आणि शोध घेतला आणि 6 महिन्यांनी समजलं की हे साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ आहे. आणि त्याच्यानंतर महाराजांचा फोटो आणून त्यांची पूजा करणं सुरू झालं आणि महाराजांनी पदोपदी दर्शन देऊन मार्गदर्शन करून भक्ती मार्गाचा प्रसार करायचं कार्य त्यांच्याकडून करून घेतलं. लोणावळा नांगरगाव इथे मठाची स्थापना करायला सांगितली, जागा शोधून सगळ्या मिरॅकल्स आहेत. आता हे सगळं सांगायचा उद्देश एवढाच आहे की अजूनही जे महाराज जे म्हटलेलं आहे महाराजांनी
की हम गया नहीं जिंदा है याचा अनुभव महाराज आपल्याला देतात. आणि ही अशी महान शक्ती आपल्या अवतीभोवती आहे. फक्त हे जाणून घ्यायचं की ही ईश्वरी शक्ती आहे. चराचरात ईश्वरी शक्ती भरलेली आहे. फक्त आम्ही तो जाणण्याचा प्रयत्न करावा. आणि याच ह्याच्यासाठी ही संत मंडळी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित करतात. ते जर संत लोक संपूर्ण आयुष्य समर्पित करतात कशासाठी, तर आमच्या सर्वांसाठी, तर आम्हालाही त्यातला काहीतरी खारीचा वाटा उचलता आला पाहिजे. तर आम्ही भक्त म्हणू शकतो समर्थांचे. कोणत्याही संतांचं भक्त स्वतःला म्हणायचं असलं तर संतांनी जे कार्य केलंय त्या कार्याचा काही अंश तेवढ्या कार्य आपल्याकडूनही या देहाच्याकडूनही घडत राहिलं पाहिजे. तर अखंड कृपा आपल्यावर परमेश्वराची होत राहते. आणि आपल्याला सुखी व्हायचं असलं तर हाच मार्ग आहे. काय मार्ग आहे? जे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे तेच. सर्व सुखी व्हावेत, सर्व सुखी व्हावे हाच मार्ग महत्वाचा आहे. त्रैलोक्यम मंगलम कुरु हा ध्यास तुमच्यामध्ये यायला पाहिजे. हीच महाराजांची खरी भक्ती. आणि महाराजांचं चरित्र म्हणजे हेच आहे की महाराजांनी दिलेली जो उपदेश आहे, स्वामी समर्थांनी केलेल्या विविध लीलांचा गूढ अर्थ जाणून त्यानुसार आपल्या जीवनाचा मार्ग बदलणं, त्यानुसार जीवन जगणं आणि महाराजांना जे अभिप्रेत आहे त्या कार्यासाठी आयुष्यातले काही भाग समर्पित करणं. तन मन धन तुझ्या पदी नाता, पंचारती तुझ श्री स्वामी समर्थ. समर्थांना काय हवं आहे? स्वामींना प्रियती सुगंध सुमने, सत्कर्म या वेलीची, अर्पातीच दिनी प्रतिदिनी, कोण्या जगी धन्यची धन्य. या मार्गाने धन्य व्हायचंय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ.